सिमेट्रिकल आय सेक्शन with flange 200 mm into 12 mm into 12 mm and web 10 mm into 300 mm into समजतं का नाही चेक करा तुम्हाला सिमेट्रिक म्हटलेलं आहे बरं का. फाइंड द सेंट्रोइडल मुवमेंट ऑफ इनर्शिया. सेंट्रोइडल मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ॲक्सिस. फक्त एक्स ॲक्सिस म्हटलं का काम होऊन जाईल आपलं. हां एक्स ॲक्सिसच्या अबाउट काढायला लावलेला आहे. दोन तरीके आहेत, मला वाटतं सोपा तरीका वापरायचा. 4 मार्काचा आहे. एक्स ॲक्सिसच्या अबाउट त्याने मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायला लावला का सोपं चालेल. वाय ॲक्सिस सोबत बी तसंच करावं असं मला वाटतं. आपण बघू एकदा चेक करू. मी म्हणतो उदाहरण बघ जरा. चला बघा काय करायचं. डायमेन्शन बघा बरं काय दिले. फ्लेंज दिले 200/12. फ्लेंज म्हणजे आडवी किती दिली रे 200 mm बाय हे किती समजते का नाही तुम्हाला. हां चला. आणि वेब किती दिले 10 mm/300. मग तुम्ही सांगा मला 10 कोणता 300 कोणता. वेब आहे अहमदला किती आहे 10 mm. एवढं कळतं आहे आपल्याला. हे इथून तिथपर्यंत किती असणार 300. समजते. आय सेक्शन आहे ना तो. इथे बी परत तिथं शोधू. आपण आता करणार हे 200 राहील हे 12 राहील. आपण काय करतो चला आय एक्स एक्स ही एक्स ॲक्सिस आहे ना. एक्सिस कोणाला कापते डीला कॅपिटल डीला. ज्याला कापते त्याचा क्यूब कॅपिटल बी डीचा क्यूब बाय 12. हां कॅपिटल बी डीचा क्यूब बाय 12. हो बी डीचा क्यूब बाय 12 मायनस इथला आहे ना 2 टाइम्स याला बी सांगा. हे किती अंतरी सांगा. छोटा बी म्हणतो याला 200 मधून 10 गेले किती 190. 190चा निम्मा 85 95 किती आहे 95. हे 95 तर बी आहे 95. डी किती आहे इथून तिथवर 300. तो बी डीचा क्यूब 300चा क्यूब डिवाइड बाय 12. सांगा आय एक्सेस किती आला. दादा ही नाही रे ही का आणली उचलून तू असतो हे मॉस कुठे आय एक्स किती आला तेव्हा पहिले व्हॅल्यू टाका. बी ची व्हॅल्यू किती आहे 200. डी किती आहे 300. 12 आणि 12 324. तो बघा लक्ष द्या. टोटल किती 324 त्याचा क्यूब डिवाइड बाय 12 मायनस 2 इंटू 95 इंटू हां 300चा क्यूब हां डिवाइड बाय 12. हे अंतर सांगता किती. कॅल्क्युलेटर चालवायला शिका जरा. काय बरं 324 आहे ना. आला आय एक्स 324चा क्यूब. हां लाल पेन दे ना. 139.37. समजलं का आय एक्स कसा आणला. आता आय वाय वाय कसा आहे आपण तो काढू. त्यासाठी तुम्हाला ना बेसिक माहिती पाहिजे. चौकोनाचा हे काय असतो रे मुवमेंट ऑफ इनर्शिया. हां बी डी क्यूब बाय हां तेवढं मला पाहिजे बाकी काही नाही. रेक्टँगल स्क्वेअर यासाठी तोच वापरायचा. चला 139.37 याला MM च्या रेस टू 4 मध्ये मोजता. MM रेस टू क्वेश्चन घ्यायचं.